आता ऑफिसमधली कामं पण आपण घरातच करतोय ना. हे बघ, मला काय वाटतं, पहिलं चेंज ठीक आहे, दुसरं ठीक आहे, तिसरं ठीक आहे, 6-7 वेळा चेंजेस कोण देतं? हे बघ, मी आता फायनल PPT पाठवते, तू बघ त्यांना शेअर करून काय बोलता येते आणि मला अपडेट कर. ओके, बाय. उमा, तुला मी ते अष्टविनायक दर्शनाचं म्हणाले होते ते. आई, वर्कलोड बघतेस ना, असं कधी मी सुट्टी नाही घेऊ शकत. मग 2 दिवस पण नाही का जमणार? तुम्हाला जायचंय ना, मी तुम्हाला कार देते, ड्रायव्हर देते, या ना तुमचं तुम्ही जाऊन. नाही, ड्रायव्हर कार नको आम्हाला, तू जर सोबत असतीस तर. आई, तुम्ही ना मला समजूनच घेत नाही. ठीक आहे, तू म्हणशील तसं मी हट्ट नाही करत. चल, मी जेवायला बघते. हा ठीक आहे, मी तुला सांगते तसं. काय नाही का, हल्ली पाय खूप दुखतात ना. हा नाही आहे. अरे वा, चाललात तुम्ही फिरायला? मस्त मस्त, या फिरून या. आई, आपण जातोय अष्टविनायकाला. अगं, अचानक कशी सुट्टी मिळेल तुला? आपण जाऊ नंतर कधीतरी. आधीच खूप उशीर झाला आई. पैसे कमवायला, काम करायला माझ्याकडे आयुष्य पडलंय. पण इतकं कमवून, इतकं काम करून जर का मी तुमच्या इच्छा पूर्ण करू शकत नसेल ना, तर त्याला काही अर्थच नाहीये. नंतर असेल माझ्याकडे वेळ, पण आत्ता जी तुमची हौस आहे ना, जी एनर्जी आहे ना, ती नंतर नसेल कदाचित. आई, तू लिस्ट बनव. तुला कुठे जायचंय, तुला काय करायचंय, मला सगळं सांग. तुझी लेक तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. आई, आई, काय झालं? माझं काही चुकलं का? तू काय बोलत का नाही आहेस? कसला विचार करतेस? अगं, साड्या कोणत्या घेऊ तो विचार करते. आई, तू पण ना.